V6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी मध्ये अपडेट करण्याचे काम आता सुरू झाले आहे आणि यामुळे ज्या लाखो लाडक्या बहिणींचा लाभ थांबला गेला होता, त्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा इथे मिळणार आहे. कारण त्यांची आता ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया होत आहे आणि ही ई-के-वाय-सी दुरुस्ती झाल्यानंतर त्यांना योजनेचे पैसे नक्कीच पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जो त्यांचा लाभ थांबला होता, तो देखील त्यांना वितरित केला जाणार आहे. परंतु आता यामध्ये काही शंका असणार आहेत आणि अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या मनामध्ये या शंका येत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटस्फोट झाला आहे. आम्हाला पती नाही आहे, आम्हाला वडील नाही आहे आणि आम्ही एकल आहोत. आम्ही परित्य आहोत. आमच्या ई-के-वाय-सीचं काय? आमच्याबाबत सरकार दखल घेणार आहे की नाही? तुम्ही याबाबत नक्की सरकारला विचारा आणि यामध्ये काय अपडेट आहेत, या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जेणेकरून असंख्य लाडक्या बहिणींना यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या शंका सर्व दूर होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही अनेक महिलांची ई-के-वाय-सी तशीच अडकली आहे. एवढीच नाही तर अशाही अनेक महिला आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी त्यांनी आधीच केली नव्हती, परंतु त्या सर्व अटी, सर्व निकषांमध्ये पात्र आहेत. याबाबत अधिकचे बोलायचे झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सीसाठी मुदत देण्यात आली होती सुरुवातीच्या काळामध्ये. आणि यामध्ये 100% सांगतो की मी स्वतः देखील याची खात्री केली होती की 29 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पोर्टल अजिबात झाले नाही आणि यामुळेच या एका कारणामुळे देखील हजारो महिलांचा जो त्या ठिकाणी ई-के-वाय-सी जी आहे ना, ही रखडली आहे. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे प्रत्येकाला सवय असते की शेवटचे 1-2 दिवस राहिले असताना ई-के-वाय-सी करणे किंवा मग कोणतीही योजना असो, त्या योजनेचा फॉर्म भरणे किंवा नोकरीसाठी फॉर्म भरणे, हे आपण शेवटी करायला आपल्याला आवडतं आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आपण जे आहे ना शेवट ई-के-वाय-सी करताना बघितलं आहे. आपण शेवटच्या दिवशी करू म्हणत त्या ठिकाणी शेवटचे 2 ते 3 दिवस किंवा सरकारने साईटच त्या ठिकाणी बंद करून टाकली आणि यासाठी सरकारने देखील या बाबींची दखल घेऊन त्या लाडक्या बहिणींना ज्यांची ई-के-वाय-सी सुरुवातीपासून कधीच झाली नव्हती, त्यांना देखील संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्याचसोबत आजचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर देखील सरकारने नक्कीच त्या ठिकाणी ॲक्शन घेणे हे आवश्यक असणार आहे. लाडक्या बहिणींनो, यासाठी आपल्याला आवाज देखील उठवावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात पहिला म्हणजे सध्या जे काही सुरू आहे ना, ते फक्त आणि फक्त ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी सांगितलं जातं की हा ऑप्शन कोणासाठी आहे. ज्यांची ई-के-वाय-सी निवडताना किंवा ई-के-वाय-सी करताना पर्याय निवडताना काही चूक झाली होती, केवळ त्यांच्यासाठीच हा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यांनी कधीही ई-के-वाय-सी केली नाही त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध नाही. तुम्ही काय होतं की जेव्हा ई-के-वाय-सी ज्यांनी केली नव्हती, जे वेबसाईटवर जात आहेत, त्या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करत आहे आणि त्यानंतर त्यांना ओ-टी-पी येत नाही आणि ओ-टी-पी आला तरी व्हेरिफिकेशन फेल होत आहे. कारण त्यांच्यासाठी हा पर्यायच नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी वेळा ट्राय केला ना, किती जरी प्रयत्न केला, तरी देखील तुमची त्या ठिकाणी ई-के-वाय-सी होणार नाही. कारण ही फक्त आणि फक्त दुरुस्ती सुरू आहे. हा नवीन कोणताही विषय नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकल आहोत, परित्यक्त आहोत. पतीसोबत राहत नाही, परंतु घटस्फोट झाला नाही. अशा महिलांचं काय? अशा महिलांबाबत सरकार कोणतं तरी उत्तर द्यायला अजूनही तयार नाही. अनेक राज्यांमध्ये म्हणजे राज्यांमध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांना पतीसोबत त्या राहत नाहीत. म्हणजेच की पती आणि त्यांचं भांडण झालं असेल किंवा त्यांचे काही वाद झाले असतील, त्यामुळे ते वेगवेगळे राहतात आणि त्यांच्याकडे घटस्फोट त्यांनी घेतलेला नाही. मग घटस्फोट प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी होत नाही. याबाबत सरकारला आम्ही वारंवार विचारलं असता सरकारकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार अशा महिला ज्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या मर्जीने ते सेपरेट राहत आहे, त्यांच्याकडे पुरावा म्हणून त्यांच्याकडून डॉक्युमेंट आम्ही घ्यायचं कोणतं आणि म्हणूनच सरकार म्हणते की अशा महिलांसाठी त्या ठिकाणी आमच्याकडून वेगळा विचार सुरू आहे. परंतु अधिकृत किंवा अद्यापही फिक्स कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. म्हणजेच ज्या महिला आहेत, ज्या एकल आहेत किंवा ज्या अशा महिला आहेत की परत आहेत, काही अशा देखील महिलांसाठी ज्यांनी कधीच लग्न केलं नाही. काही अशा महिला आहेत की ज्यांना वडील नाहीत आणि मग त्यांच्याकडे त्यांचं रेशनिंग कार्ड नाही आहेत आणि महिलांची ई-के-वाय-सी करताना सरकार कोणता पर्याय उपलब्ध करून देऊ शकतं, याबाबत देखील सरकारने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या देखील महिलांचा आकडा खूप मोठा आहे आणि खऱ्याच प्रमाणपत्रामध्ये अशा महिलांना तर जास्तच गरज असते. कारण शेवटी त्यांना त्या एकल आहेत. त्यांना स्वतःचं घर असेल किंवा स्वतः त्यांचा प्रपंच असेल, सर्व काही त्यांना एकटीला सांभाळावं लागतं आणि हे सर्व सांभाळण्यासाठी या ₹1500 आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत होत होती, असे देखील त्या महिलांचं मत आहे. आणि अचानक आमचा नोव्हेंबर महिन्यापासून योजनेचा लाभ थांबला गेला आहे. आम्ही मागणी करतोय, आम्ही दुसरं डॉक्युमेंट दिलं पाहिजे जेणेकरून आमची ई-के-वाय-सी होईल. असं देखील प्रश्न
अशा एकल आणि परित्यक्त्या महिला विचारत आहे. अशा महिला ज्यांना वडील सोबत राहत नाही, पतीसोबत त्या राहत नाही, त्यांना देखील या योजनेच्या ₹1500ची नितांत गरज आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते देखील तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि वेबसाईटवर पुन्हा एकदा अपडेट करून 2 बदल होणे अत्यंत आवश्यक असणार आहे. सरकारकडे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. सरकारने आम्ही मागणी करतोय, महिला व बालविकास विभागाकडे मागणी करतोय, की वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी 2 बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारला सर्वप्रथम आभार देखील मानतो, की त्यांनी वेळोवेळी आम्ही ज्या काही मागण्या करतोय, त्या मागण्या सरकार मान्य करत आहे. मग ती ई-के-वाय-सी पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने सुरू केली, अंगणवाडी सेविकांकडे सुरू केली, नंतर ऑफलाईन ई-के-वाय-सी योग्य होत नव्हती. आपण ऑनलाईन ई-के-वाय-सीची मागणी केली. सरकारने ऑनलाईन ई-के-वाय-सी सुरू केली. फक्त ते दुरुस्ती जी केली आहे, त्यामध्ये सरकारने अजून एका गोष्टीची त्या ठिकाणी ॲड करणे गरजेचे आहे किंवा त्याची वाढ करावी. ते म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींची कधीच ई-के-वाय-सी झाली नव्हती, त्यांना परत एकदा नव्याने ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या एकल आहेत, परित्यक्त आहेत किंवा ज्या पतीसोबत राहत नाही, परंतु घटस्फोट प्रमाणपत्र नाही आहे, अशा महिलांसाठी सरकारने दुसरी कोणतीतरी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करून त्यांची देखील ई-के-वाय-सी करून घ्यावी. जेणेकरून अशा देखील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण ही क्रांतिकारी योजना आहे. सरकारचा एक मास्टर स्ट्रोक आहे आणि यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आधार मिळत आहे. मग हा आधार तुम्ही त्यांच्यापासून दूर करून घेऊ नका. कारण हा आधार हिरावून घेतल्यास त्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर तुटणार आहे. शेजारच्या एखाद्या महिलेला किंवा शेजारच्या एखाद्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होत आहे आणि तिला होत नाहीत, तिला जास्त गरज आहे, तरी देखील तिला पैसे येत नसल्यानं त्या ठिकाणी लाडकी बहीण नाराज देखील होत आहे. म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे, की या 2 मागण्या आमच्या 100% मान्य करा. तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमचे नाव आणि गावासहित सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि सरकार आम्हाला मागणीची दखल घेऊन त्या ठिकाणी ही देखील गोष्ट करणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.